आणि इकडे दाखव दाखव, तसा खराब होते. तुला राखी सांगितली आणि मी टाकून देते मग. अगं ते मोठी आहे राखी, हे बघ मोठी आहे. रुहीसाठी राखी आणली आहे कारण क्लासमध्ये आज शाळेमध्ये रुहीला च्या क्लासमध्ये रक्षाबंधनचा प्रोग्राम आहे. उद्याला सुट्टी असल्यामुळे आजच तो प्रोग्राम करत आहेत क्लासमध्ये. छान आहे. घे ग. आज रुही हा ड्रेस घालून जात आहे, जीन्स आणि टॉप है ना. सँडल दे रुहीची. चला चला आण सँडल, आण लवकर. घसरते का पॅन्ट? मी इलास्टिक करून देऊ का? बरोबर टाईट करून देऊ का थोडं? थांब मग, थोडं इलास्टिक आहे ना आतमधलं, याला टाईट करावं लागते. चलो चलो. क्या नाही जमत आहे? काय नाही जमत आहे? हा, पन्नीत नाही ना ग, मोठी पन्नी पाहिजे. ते लहानशी झाली, छोटी राखी पाहिजे होती. ठीक आहे ना, असू दे, एखाद्या याच्यात घेऊन जा, असू दे. घे पेन्सिल, घे. उठून बस ना. टिफिन बाबा झोपले का रे रूवर? बाबाला बरं नाही वाटत आहे, तब्येत खराब आहे ना. काल पण झोपले होते सकाळी ड्युटीवर जायचं. हा, कोणाची बाळा? बाबाची तब्येत खराब होती, रात्री दवाखान्यात गेले होते ना. मग ते राखी खराब करशील का मग? शाळेमध्ये काय बांधशील? हा, कोणाला बांधून द्यायचं? दादूला बांधशील का? हो मग. हा दादू नाही ग, तुझ्या क्लासचा दादू. ते त्यात टाकून दे जा. जा. नाही, त्या राखीची काढली ना. हा, त्या राखीची छोटी आहे ते पण नाही. ती मोठी आहे, मग त्या मोठी मध्ये खराब होते ना रू, दिसायला चांगली नाही वाटणार ना. हे छान दिसली पाहिजे ना मग राखी. ठेवून द्या म्हणा. जाऊ दे ना रे, ठेवून दे ना, देऊन दे ना. अजून काय न्यायचं आहे रू शाळेमध्ये? तू बसली कशी घाणेरड्यासारखी? तो पॅन्ट गिन किती खराब होऊन राहिला. आता आणलेला पॅन्ट जीन्स किती खराब केला तू. उभी हो, असं घाणेरड्यासारखे कपडे नाही करायचे नवीन. आणि शूज पण नाही घातले. शूज घाल ना. आण तुझे सँडल आणि येलो कलरचे. अगं येलो कलरची घाल रू, येलो कलर. लवकर जा. चला मागून बाई, टी शर्ट मागून करत जा रो, टी शर्ट करत जा मागे. अहो ते इलास्टिक नाही केलं का? चल बाय बाय बाय. चला रोईची बाय बाय. घेतली बॅग? जा जा जा. मम्मीने घेतली ना बॅग. हो ना, आज वेळ गेला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. काळजी घ्या स्वतःची, परिवारात सर्वांची, एकमेकांची काळजी घ्या, परिवारातल्या पण. चला, आता वाजले आहे 8. रुही आत्ताच गेली आहे. प्रांजू स्वप्नील सोडून द्यायला गेले आहेत. आज तिचा कार्यक्रम आहे शाळेमध्ये, कारण उद्या सुट्टी असल्यामुळं आजच राखीचा प्रोग्राम आहे. चला बघा. खूपच औषधीमुळं होय की शुगरमुळं होय, माझे पूर्णच केस गेलेल्यासारखे झालेले आहेत. थोडीशी बुची राहिली आहे फक्त. बघा
खूपच केस जातात तर खूपच मन दुखते. केस कसं करायला गेलं का असे हातात केसाच्या झोकं येतात. एवढूशेच केस राहिले आहेत. आमच्याकडे बाकी सगळे हा शॅम्पू वापरतात, वाटिका आयुर्वेदिक, पण मी हा वापरत नाही आहे. आमच्याकडे सगळेच हाच वापरतात शॅम्पू. स्वप्नील एकदम मोठा शॅम्पूचा घेऊन येतो. खोबऱ्याचं तेल किलोभर आणि हे शॅम्पू एकाच वेळेस जास्त आणून घेतो तो एवढा मोठा. हे वाटिका आहे आयुर्वेदिक. मागच्या वेळेस त्याने हा आणला होता इंदुलेखा. हा इंदुलेखा खूप छान राहते. मी हाच वापरते, बाकी दुसरंच कुठलं शॅम्पू वापरत नाही. याचे पाऊच मिळतात 2 रुपयाला, तेच पाऊच मी आणतो हे संपल्यावर. बाकी कुठलेच शॅम्पू मला आवडत नाही. तसं साबणाचं पण माझं तसंच आहे. मी लक्सच्या व्यतिरिक्त कुठलाच साबण यूज करत नाही. याने खूप छान केस राहतात, पण तरी माझे केस खूप गळून राहिले. तेल मी हेच वापरते आणि शॅम्पू पण हेच वापरते. केस जाऊन राहिले त्यामुळं खूप वाईट वाटते. असे केसाचे झोक निघतात. तर बघा एवढीशी बुची राहिली आहे केसांची. औषधीमुळं वगैरे होय की काय तर कशाने होऊन राहिलं तर हे. चला आता रुईच्या आजोबाला जेवण देते. 8 वाजून गेल्या, त्यांना जावं लागते. त्यांना पण कालपासून बरं नाही आहे. प्रांजूला रात्री हॉस्पिटलमध्ये नेलं, दवाखान्यामध्ये नेलं होतं लेडीजकडे. तर तिने ब्लड शुगर असे 2-3 टेस्ट करायला सांगितले. तर कालच तिथेच दवाखान्यातच केले. 1500 रुपये घेतले त्या सगळ्या टेस्टचे. तर कालच टेस्ट केला रात्री. आज रिपोर्ट येतील. कारण शुगर, ब्लड, थायरॉईड आजकाल करायला लावतात. थोडंसं काही दुखलं की हे टेस्ट आधी करायला लावतात डॉक्टर लोक. तर याची थायरॉईड, शुगर आणि बीपीची वगैरे केलेली आहे. कालच केली रात्री. आज रिपोर्ट येईल. झोपून घ्या, तुमच्याकडे झोपून घ्या थोडं. नाही काच नाही आहे, तो काच म्हणत असं. खांदे पे हो हळूहळू चला आता एवढी जागा खाली झाली आहे शोकेस काढल्यामुळं. तर शोकेस काढलेला आहे. तर कूलर ठेवला. शोकेस दिला आहे स्वप्नीलच्या पप्पाच्या मित्राला. इथली जे चेअर होती रोही हमेशा चढायची त्या चेअरवर, भीती वाटायची तिची. तर ते चेअर इथे ठेवलेली आहे. स्वप्नीलचा ऑफिसचं काम इथे चालू आहे. हा पॉट खाली झाला आहे, घासाचा आहे, थोडा काळा झालेला आहे ठेवून. छान मोकळं वाटत आहे आता. वाजत आहे. रुईला आणायला जात आहो मी. थोडं हिम्मत करावंच लागन आता. जातीला घ्यायला जात राहते मी. थोडेफार चक्कर येतात रस्त्याने, पण तरी मुद्दामच जाते. कारण जर घरातल्या घरात बसन तर एकदमच होईल. चला आता निघते, कारण वेळ होते मग तिला. आणि तिला मला सोबत पहिले 10 रुपये न्यावं लागते. ते गेटच्या बाहेर निघाल बरं आधी पैसे मागते मला. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा.